नमस्कार, मी नितीश चव्हाण आणि लाखात एक आमचा दादा या मालिकेतला सूर्या दादा. तर सगळ्यात पहिलं तुझं अभिनंदन. थँक्यू. खूप वर्षांनी आपण म्हणूया तू येतोस परत जीवर. तर ही भूमिका दादा तुझ्यापर्यंत कशी पोहोचली मला विचारायला आवडेल. जे माझे लागीरचे प्रोड्युसर आहेत आणि या सिरियलचे पण खांबे सर, त्यांचा मला फोन आला की अशी अशी सिरियल आहे, तू करायला इच्छुक आहेस का. त्यांनी फक्त मला वन लाईन सांगितली होती. वन लाईन ऐकूनच मला असं वाटलं की बाबा काहीतरी वेगळेपण आणि टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच येतं हे सगळं, एक भाऊ आणि 4 बहिणी यांचं नातं आणि याच्यावरची सगळी गोष्ट. सो काहीतरी मी दरवेळी मी कॅरेक्टरमध्ये काहीतरी वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटलं काहीतरी वेगळं आहे, आपण करायला काही हरकत नाही. आणि तीच माणसं आहेत, आपलंच चॅनल, हक्काचं चॅनल, आपली माणसं, आपलं प्रोडक्शन. त्यामुळे ह्या सगळा विषय डोक्यात घेता नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. नकळत तू दादा 2 भूमिका करतोस, म्हणजे एक दादा आणि प्लस आई. तर त्या भूमिकेबद्दल तू काय सांगतो. दादा प्लस आई एक नकळत तू. हो हो हो. पण एक मी आत्ताच एवढं काही सांगणार नाही, पण हा की 4ही बहिणींची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती खूप लवकर पडली आहे, खूप कमी वयात पडली. पण ती का पडली, काय परिस्थिती आली, हे सगळं तुम्हाला 8 जुलै नंतर सगळं तुम्हाला कळेल. आणि मला एक तुला विचारायला आवडेल की ॲज अ सूर्या दादा, म्हणजे तू एखादी अशी कोणती गोष्ट सांगू शकतोस का ती तू नितीश म्हणून ते अनुभवलंयस त्या सूर्या दादा एखादं नितीश म्हणून हां जी तुला खूप भावली आहे सूर्या दादाची. हां, तो सूर्यदादा दिसायला जरी रांगडा असला तरी तो हळवा आहे, खूप जीव लावणार आहे. तसाच आहे नितीश, पण तसाच आहे. तो पण हळवा आहे आणि सगळ्या माणसांवर जीव लावणार आहे. तर ते मला कुठेतरी सिमिलर वाटतं दोघांमध्ये. फक्त मी सूर्यदादाकडून एक शिकलो की मला सख्खी बहीण नाही, मला मावस बहिणी आहेत. फक्त पण सख्ख्या बहिणीचं आणि सख्ख्या भावाचं नातं काय असतं हे मला यातून कळालं. सो ते काहीतरी मी सूर्यदादाकडून शिकतो. बरोबर. आता नाही म्हटलंस तरी एका बाईला फेस करताना खूप नाकीनं बसतात. आता जर तू 5-5 जणींना फेस करतोस तर ऑफस्क्रीन तुमची मजा काय सांगशील. ज्यावेळी सगळी या सगळ्या एकत्र येतात त्यावेळी शांत बसायचं, हाताची घडी तोंडावर बोट, असं असतं मला. तुझा लुक खूप असा हटके दिसतोय दादा. तर ह्या लुकमधली तुला एक अशी फार आवडलेली गोष्ट कोणती आहे जी तू अजिबात अशी मिस करणार, म्हणजे खूप मिस करते. खूप काही गोष्टी आहेत, त्यातलं बियर्ड एक आहे आणि बियर्ड आणि हे केस मला कायम आवडतात. सो हा लुक मला कायम ठेवायला आवडेल. ठीक आहे. आणि मला तुला विचारायला आवडेल की ह्या 4 बहिणींव्यतिरिक्त तेवढंच तुझं असं म्हणजे कोणत्या गोष्टीवर प्रेम आहे ह्या 4 बहिणींव्यतिरिक्त. दुकान आहे माझं, दुकानावर प्रेम आहे. आणि तू काय सांगशील एक दुकानाबद्दलचं पण बॉन्डिंग आहे, जसं 4 बहिणींबद्दलचं पण बॉन्डिंग आहे, तर ते आम्हाला माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आमचं दुकान होतं मी लहान असताना. तर तिथले काही अनुभव आहेत ते मी इथं वापरण्याचा प्रयत्न करतो की बाबा, म्हणजे पुड्या बांधणं असू दे किंवा वजन करणं असू दे, माल चेक करणं असू दे, मालाची यादी काढणं असू दे, हे कुठेतरी मी तिथे उपयोग पडतो का त्याचा हे बघतोय मी तिथे. आणि दादा तुझा असा वेगळा असा प्रोमो आपण म्हणजे पाहिलाय, तर त्याच्यात फार असं वेगळं काहीतरी दिसतंय. तर त्या प्रोमोबद्दल किंवा ते शूट करताना तू काय अनुभवलेस त्याबद्दल ऐकायला आवडेल. ते देवीची पालखी होती आणि ते मला देवीचा भक्त आहे मी, तर ते अंगात येणं आहे त्याच्यामध्ये. तर मी फक्त आत्तापर्यंत बघितलं होतं की अंगात येणं कसं असतं, पण आपल्याला स्वतःला काही माहीत नाही ते अंगात कसं येतं, काय होतं, त्यावेळी काय होतं, काहीच माहीत नव्हतं. तर फक्त ते सीन सुरू होण्याआधी मी देवीला प्रार्थना केली की बाबा मला माहीत नाही कसं करायचं, काय करायचं, तू मला आशीर्वाद दे. आणि मी गेलो सीन करायला, टेक केला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला माहीत नाही मी कसं केलं, काय केलं, पण ती एक शक्ती आहे देवीची, आशीर्वाद आहे, पाठीशी आहे, त्यामुळे ते सगळं होऊन गेलं असं मला वाटतं. येस, नक्कीच. दादा खूप असा जुना पिक्चर होता सुनील शेट्टींचा क्रोध म्हणून, तर त्याच्यात पण अशीच काहीशी स्टोरी होती. तर असं काही रिलेट करणारी स्टोरी आहे का. नाही, आत्ताच नाही मी सांगू शकत तसं काय, पण तुम्हाला काहीतरी वेगळे पण नक्कीच बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. येस, नक्कीच. जाता जाता तू आपल्या रसिक प्रेक्षकांना काय सांगशील. जेवढं तुम्ही आजावर प्रेम केलं तेवढंच या सूर्यदादावर परत घेऊ. जेवढं तुम्ही आजावर प्रेम केलं तेवढंच या सूर्यदादावर पण करा
त्यासाठी बघायला विसरू नका लाखात एक आमचा दादा, फक्त आपल्या झी मराठीवर येत्या 8 जुलैपासून रात्री 8:30 वाजता. 4, 3, 2, 1 मारुसर आलेले आहेत. सर या प्लीज. आणि जोरदार गाणे वाजवून आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. मोरया